शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धानुका कंपनीच्या कोनिका या बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये कोनिका या औषधामध्ये कोणकोणते कंटेंट आहे व ते कंटेंट आपल्या पिकावर कशा पद्धतीने काम करत असतात, तसेच या औषधाचा किती प्रमाणात वापर केल्यावर पिकाला चांगले रिझल्ट मिळतात व ती कोणकोणत्या रोगावर रिझल्ट मिळतात आणि बाजारामध्ये या औषधाची किंमत किती रुपयाच्या दरम्यान आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, कोनिका हे एक कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगीसाइड आहे आणि कोनिकामध्ये कासोबी प्लस ब्लू कॉपर या दोन बुरशीनाशकाचे एकत्रित कॉम्बिनेशन पाहायला मिळते। म्हणजेच कासुगामायसिन 5% प्लस कॉपर ऑक्झीक्लोराइड 45% हे यामध्ये कंटेंट आहे। त्यामुळे कोनिका या औषधाची खासियत अशी आहे की हे औषध बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक नियंत्रित करण्याचे काम करते। म्हणजेच या औषधाचा वापर आपण पिकावर रोग येण्यापूर्वी म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेऊ शकता किंवा रोग आल्यानंतर त्या रोगाला कंट्रोल करण्यासाठी पण फवारणी घेऊ शकता। तसेच कोनिकामध्ये ब्रॉड आणि क्रॉस स्पेक्ट्रम घटक असल्यामुळे बॅक्टेरियल फंगल कॉम्प्लेक्स निर्मितीला नियंत्रित करते। तसेच हे सिस्टमिक फंगीसाइड असल्यामुळे पिकाद्वारे वेगाने शोषले जाते आणि संपूर्ण पिकावरती पसरते। त्यामुळे रोग निर्माण करणाऱ्या जीवांच्या वाढीस नियंत्रित करते। कोनिका या औषधाचा वापर आपण द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, मिरची, बटाटा, केळी, भात यासारख्या अनेक पिकांमध्ये केला तर करपा, तेलकट डाग, डावणी, खोडाला गळा पडणे, फळकूज, पानावरील डाग, पाकळी करपा, मुळकूज यासारख्या रोगापासून नियंत्रण भेटण्यास मदत होते। तसेच डाळिंब बागेत कोनिकाची फवारणी जर डाळिंब फळ विकास अवस्थेमध्ये म्हणजेच जेव्हा लिंबू आकाराचे फळ होत असते त्या कालावधीमध्ये केली तर पाकळी करपा, फळकूज, तेलकट डागापासून नियंत्रण भेटण्यास मदत होते। तसेच द्राक्ष बागेमध्ये कोनिकाची फवारणी ही शेंडा मारण्याच्या अगोदर आणि शेंडा मारण्याच्या कालावधीमध्ये जर केली तर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य करपा रोगापासून नियंत्रण भेटण्यास मदत होते। मित्रांनो, कोनिका या औषधाची फवारणी मात्रा कशा पद्धतीने घ्यायची तर 300 ग्रॅम प्रति एकर किंवा 1.5 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी आणि याचा प्रति एकरी खर्च हा आपल्याला साधारणतः 700 ते 800 रुपयाच्या दरम्यान येतो आणि आपल्या पिकावरती फवारणी केल्यानंतर 15 दिवसापर्यंत याचा परिणाम पाहायला मिळतो। अशा प्रकारे मित्रांनो, कोनिका या बुरशीनाशकाचा फवारणीसाठी वापर करावा। अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपणास या औषधाचा वापर केल्याने करपा, पानावरील डाग, पाकळी करपा, मुळकूज, तेलकट डाग यासारख्या रोगापासून नियंत्रण भेटण्यास मदत होईल। आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।